नमस्कार सर्वांना. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते. कारण का व्हिडिओ लाईव्ह वगैरे सर्व बंद केलेलं आहे. कारण आता काय फक्त सोशल मीडिया म्हणून तर चालणार नाही, बाकीची कामं पण आहेत. त्यामुळे हे सर्व बंद झाले. जवळ-जवळ 1 वर्ष झालं आणि आता कितीच दिवस झालं जे काही आपले आहेत ना, आपल्याला ज्यांनी YouTubeला सपोर्ट केलाय, लाईव्ह वगैरे व्हिडिओ बऱ्याच लोकांनी मला सपोर्ट केलाय. बरेच लोकं माझे चांगले आहेत आणि काही थोडे असे बोटावर मोजण्याइतकी खराब आहेत. तर काल जय राणा करून एक आयडिया आहे. जय राणा करून आयडिया आहे. त्या आयडीवरती लाईव्ह चालू होती. लाईव्ह चालू असताना मला लिंक शेअर केली. लिंक शेअर केल्यानंतर सांगितले, की "ताई तू जॉइन हो." तर जॉइन लाईव्ह होते. मी तिकडे जॉइन झाले. जॉइन झाल्यानंतर तिथे एक माझी मैत्रीण होती. ती मैत्रीण मला सांगायला लागली, की तिच्या म्हणजे आयुष्यात काय-काय प्रॉब्लेम आलं. मी ज्यावेळेला YouTubeवर नव्हते त्यावेळेला. कुणी-कुणी लोकांनी तिच्यावरती लाईव्ह घेतल्या, कुणी कम्युनिटी पोस्ट टाकली, कुणी काय केलं. तर मी ते सगळं ऐकत होते. ऐकत असताना माझं कॉमेडीमध्ये चाललं होतं, की ती तुझी पर्सनल लाईफ आहे. तुझ्या पर्सनल लाईफमध्ये आम्ही कुणी लक्ष देऊन चालणार नाही. तू काही करू शकतेस. आम्हाला त्याच्याशी काही घेणं-देणं वगैरे नाही. आणि का लोकांनी कम्युनिटी पोस्ट टाकल्या? का तुझ्यावरती लाईव्ह भेटली? असं मी बोलले तिला आणि थोडं ओरडले पण. कारण का तुझी चूक आहे. तू पर्सनल गोष्टी तुझ्या लोकांना सांगितल्या. हा सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावरती 1 मिनिट लागत नाही ह्या गोष्टी सगळीकडे व्हायरल व्हायला. असं मी तिला बोलले. बोलल्यानंतर आमच्या कॉमेडी गप्पा गोष्टी चालल्या. चालल्यानंतर एक विशाल करून एक आयडिया आहे आणि तो माणूस मराठी आहे. मराठीमध्ये कमेंट केली त्यांनी. त्याच्या नावाच्या पुढे जय शिवराय लिहिलेलं आहे आणि त्यानं कमेंट केली, की "तुझा नवरा सोडून गेलाय तर तू 4 ठेवल्यातस का?" म्हणून. आता हे तुम्हाला कितपत पटतं तुम्ही मला सांगा बरं? एखाद्या बाईच्या आयुष्यात ज्यावेळेला नवरा नसतो त्यावेळेला ती 4च ठेवून राहते का? तिला इज्जत, तिला अब्रू, तिला लहान मुलं, तिला घर परिवार काही नसतो का? आणि ज्यानं कोणी ही कमेंट केली ना, त्याच्या घरी आया-बहिणी नसतील का? आणि मला त्याला एकच सांगायचंय, अरे तू ज्या लेडीजच्या पोटी जन्म घेतलास ना, ज्या आईच्या पोटी जन्म घेतलास ना, तिला एक वेळ जाऊन विचार रे, तुझ्यावरती कोणते संस्कार झालेत? सोशल मीडियावरती एखाद्या लेडीजला तो विचारतो, तुझं 4 नवरा आहेत का 5 नवरा आहेत? मग तो आईला पहिले विचार ना तुझ्या. आणि तुझ्या घरी कदाचित बहीण वगैरे असेल ना, तर बहिणीच्या आयुष्यात असा प्रॉब्लेम येईल ना, त्यावेळेला तू तुझ्या बहिणीला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगशील का विचारशील, तू 4 ठेवल्यातच का 5 ठेवल्यातच म्हणून? आणि जी कोणी लेडीज जिच्याबरोबर तू लग्न करशील किंवा ऑलरेडी तू मॅरिड असशील, तर तिला हेच विचारलंयस? तुझ्या एका कमेंटमुळं आणि एका वाक्यामुळं सर्व पुरुष बदनाम होतात. उचलली जीभ, लावली टाळ्याला. एखादी लेडीज दिसली की तिच्या नावापुढे 4 हिचं पुरुषांचं नाव जोडायचं. तुला खरा पुरुष म्हणायचा का? आज लेडीज कुठेही सेफ नाही का? आजूबाजूला नाही, रस्त्यानं नाही, गाडीमध्ये नाही, सोशल मीडियावरती पण नाही. म्हणजे जगायचा अधिकारच नाही तिला. थोडी जनाची नाही मनाची लाज बाळगली पाहिजे ना कुणाला कमेंट करताना किंवा कुणाला काय बोलताना वाईट. का तुझ्यावर संस्कारच झालेले नाहीत अजिबात? म्हणून सर्वजण उठतात आणि मराठी लोकांना दोष देतात. कारण का आपलीच लोकं आहेत जी आपल्या पायात पाय मारतात. आपलीच लोकं आहेत जी आपल्याला समजून घेत नाहीत. बाहेरचा एक येतो आणि येताना 4 घेऊन येतो. तो मेहनत करून इथं खातो. आणि आम्ही लोकांनी काही 2 गोष्टी बोलल्या तर तुम्ही लगेच आमच्या पर्सनल लाईफमध्ये पर्यंत घुसणार? हे खपवून घेतलं जाणार नाही. ह्यामध्ये त्या लेडीची काय चुकी असेल, तिच्या घरचा प्रॉब्लेम असेल, काही त्यांच्या नवरा-बायकोतनी भांडणं झाली असतील, तर तुला लगेच तिथं 4-5 पुरुष घेऊन उभा राहायला सांगितलं तिनं? आणि तुला काय माहिती तिने 4 ठेवल्यात, 5 ठेवल्यात, 10 ठेवल्यात? का त्या लाईनला तू पण खडा होतास, उभा होतास तिथं? बरेच YouTubeला भाऊ-बहीण आहेत. बरेच आहेत. ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला, ज्यांनी आम्हाला वॉच पूर्ण करण्यासाठी मदत केली, ज्यांनी आम्हाला आमचे व्हिडिओ आहेत, त्या लोकांनी आम्हाला कॉन्फिडन्स दिला, की नाही तुम्ही करू शकताय, करा, आम्ही आहे म्हणून. आणि 1 ते 2 कुत्री आहेत अशी, जी फेक आयडिया काढतात आणि लेडीजला त्रास देतात. तुमच्या घरी आई-बाबा काय फेकच आहेत काय रे? का फेकच संस्कार झालेत तुमच्यावरती? कुठल्याही लेडीजला बोलायच्या आधी विचार केला पाहिजे आपण. आपल्याही घरी आई-बहिणी आहेत आणि आपण महाराजांचं नाव लावतो. मराठी आहोत पहिलं तर आपण. कालपासून ती कमेंट आहे ना डोक्यात घुमायला लागलीये.
लाजा बाळगा, लाजा थोड्या तरी. त्या आईबाबाला लाज वाटू देऊ नका की मी ह्याला 9 महिने पोटात ठेवून वाढवले आणि याच्यावरती हे संस्कार झालेत का म्हणून. सोशल मीडियावरतीच नाही, आपल्या आजूबाजूला पण बोलताना विचार करा तुम्ही. तुमच्यामुळं काही पुरुषांना पण त्रास व्हायला लागलाय. लाईव्हला आलं किंवा सोशल मीडियाला कमेंट केली म्हणजे कोणी बदनाम होत नाही आणि कोणी 4 ठेवत नाही, कोणी 5 ठेवत नाही. आणि ठेवलं तर तो त्यांचा प्रश्न आहे. बिना पैशाची वॉचमॅनगिरी, पोस्टगिरी करू नका तुम्ही. पहिली स्वतःची घरं सांभाळा. स्वतःच्या घरात आई वडील बहीण भाऊ काय करतात ते बघा. तू फक्त परत मला तुझी आयडी दिसू दे आणि तू फक्त परत ये. तुला मी सांगते, मराठी माणसाला कमेंट करणं, मराठी माणसाला त्रास देणं, काय मराठी लेडीजला त्रास देणं काय असतं काय नाही ते मी तुला सांगते. तू फक्त भेट. आणि ह्यात जर आमची काही चुकी असेल ना, हा व्हिडिओ मी बनवलाय, मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता.